नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी अशी समोर येत आहे की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे आणि हा हप्ता कोणाला मिळणार आहे आणि कसा मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी बांधवांसाठी खुशखबर येत आहे की महाराष्ट्र राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता वर्तवली आहे। या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक आर्थिक मदत मिळते। नमो शेतकरी योजना महासन्मान निधी योजना महाराष्ट्र सरकारने 2023-24 पासून सुरू केलेली आहे। यात पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये 3 हप्त्यामध्ये म्हणजेच की प्रत्येकी 2,000 रुपये थेट बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा केले जातात। नमो शेतकरीचा असे खूप शेतकऱ्यांना प्रश्न पडला होता की पीएम किसानचा हप्ता मिळालेला आहे परंतु नमो शेतकरीचा हप्ता मिळालेला नाही, कारण की खूप आणि प्रत्येक वेळा असं झालेलं आहे। नमो शेतकरीचा हप्ता हा पीएम किसान सोबत येत होता आणि 4,000 रुपये एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणे सुरुवात होत होती, परंतु यावेळेस असं झालं नाही। म्हणून हा प्रश्न पडला होता की नमो शेतकरीचा हप्ता कधी येणार। तर नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता ऑगस्ट 2025 मध्ये येण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे, परंतु अधिकृत तारखेची घोषणा अद्याप झालेली नाही। मागील वर्षी कधी हा हप्ता इतर योजनेसोबत एकत्र जमा झाला होता, त्यामुळे शेतकऱ्यांना एकेवेळी 4,000 रुपये मिळाले होते। यंदाही तशीच अपेक्षा आहे, पण सरकारच्या अधिकृत घोषणेकडे लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे। जर यामध्ये आपण बघितलं तर पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे काय राहणार, तर शेतकऱ्याच्या नावावर जमीन नोंद असणे आवश्यक आहे, बँक खाते आधार कार्डाशी लिंक असणे आवश्यक आहे, ई-केवायसी पूर्ण असणे बंधनकारक राहणार आहे। आवश्यक जर कागदपत्रे बघितली तर आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 उतारा किंवा खतोनी, फार्मर आयडी कार्ड। आता फार्मर आयडी कार्ड हा नव्याने जोडला गेलेला आहे, कारण की फार्मर आयडी कार्ड असणे खूप अत्यंत आवश्यक आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला शेतकऱ्यांना कोणतेही लाभ घेता येणार नाही, जसे की दुसऱ्यांना आधार कार्डाची आवश्यकता असते ओळखपत्र म्हणून, तर शेतकऱ्यांना हा आयडी कार्डाची आवश्यकता खूप आहे। याच्याशिवाय तुम्ही कोणत्याच योजनेचा लाभ घेऊ शकत नाही। महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी योजनेसाठी नवीन निधी मंजूर केला असून सुमारे 93.26 लाख शेतकऱ्यांना हप्ता मिळण्याची शक्यता आहे। काही शेतकऱ्यांचे मागील हप्ते तांत्रिक कारणामुळे अडकले असल्यास त्यांनी जवळच्या कृषी कार्यालयात संपर्क साधावे, जेणेकरून त्यांचे तांत्रिक अडचणी दूर होऊन त्यांचे मागील जे हप्ते राहिलेले आहे उर्वरित हप्ते ते पण त्यांना बँक खात्याद्वारे डीबीटीद्वारे त्यांना मिळून जाणार, कारण की सुमारे 93.26 लाख शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार आहे। परंतु तुम्हाला लाभ मिळणे आवश्यक आहे, त्यासाठी तुम्हाला बँक खाते आणि आधार कार्डाशी लिंक असणे आणि खात्री असणे आवश्यक आहे। ई-केवायसी बाकी असल्यास त्वरित पूर्ण करावी। नमो शेतकरीसाठी स्वतंत्र नोंदणीची गरज नाही, फक्त अधिकृत घोषणांवर विश्वास ठेवा। तुम्हाला तारीख जशी येईल तशी मी तुम्हाला लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवेल। तोपर्यंत व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।